तुम्ही एक यूट्यूब क्रिएटर आहात आणि तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आपण आपला एक व्हिडिओ 2-3 चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरती अपलोड करून खूप सारा पैसा कमवू शकतो का? तर याचे उत्तर आहे नाही. जर तुम्ही तुमचा एकच व्हिडिओ मल्टिपल चॅनलवरती किंवा इन्स्टावरती फेसबुकवरती अपलोड करत असाल तर याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती विपरीत परिणाम होतो. असे काही करू नका. असे काही केल्याने काय फरक पडतो किंवा काय होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मल्टिपल चॅनलवरती किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती आपण आपला व्हिडिओ जर एकच व्हिडिओ वारंवार अपलोड केला तर काय होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. सुरुवातीला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एकच व्हिडिओ मल्टिपल चॅनलवरती किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती अपलोड केला किंवा यूट्यूबला कसे समजते. तर यूट्यूबला हे 2-3 प्रकारे समजतं. यामध्ये पहिला प्रकार आहे, तुम्ही जो कुठला व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करता, यूट्यूब त्याच्या अल्गोरिदमपासून साईज ऑफ व्हिडिओ, फॉर्मॅट ऑफ व्हिडिओ, फ्रेम रेट, ऑडिओ इत्यादी तपासून तुमच्या व्हिडिओला एक कंटेंट आयडी देतो. हा तुमच्या अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओला एक कंटेंट आयडी दिलेला असतो. तर तुम्ही जेव्हा कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड करता यूट्यूबवरती त्यावेळेस यूट्यूब हे चेक करतं या व्हिडिओला कुठला कंटेंट आयडी आहे का. जर तो असेल तर यूट्यूबला लगेच समजतं. तुम्ही जर यशस्वीरित्या असा रिअपलोड व्हिडिओ केला किंवा एकच व्हिडिओ मल्टिपल चॅनलवरती व्यवस्थितपणे अपलोड केला, त्याच्यावरती सुरुवातीला काही रिस्ट्रिक्शन जरी आल्या नाही तरी ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनेटायझेशनच्या टर्म्स अँड कंडिशन पूर्ण करतो, ज्यावेळेस तुम्ही मॉनेटायझेशनला अप्लाय करता त्यावेळेस या व्हिडिओला रियूज कंटेंट येतं आणि तुमचा चॅनल रिजेक्ट होतो. भविष्यामध्ये यूट्यूबकडे काही टेक्नॉलॉजी आली आणि त्यामध्ये जर तुमच्या चॅनलमध्ये त्याला काही गडबड आढळली तर तुमचा तर हा चॅनल डिलीट होईलच, पण याच्या व्यतिरिक्त तुमचे काही चॅनल असतील तर ते सुद्धा डिलीट होतील आणि भविष्यामध्ये तुम्ही यूट्यूबवरती कुठल्याही प्रकारचा चॅनल बनवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती काम करू शकणार नाही आणि यूट्यूबकडनं पैसा कमवायचा विचारही सोडून द्यावा लागेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एखाद्याचा व्हिडिओ ॲज इट इज डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती यशस्वीपणे अपलोड केला, आत्ता त्याच्यावरती जरी तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन आली नाही, शॉर्ट पॉलिसी, कॉपीराईट क्लेम जरी आत्ता तुम्हाला त्या व्हिडिओवरती आले नाही, पण भविष्यात जेव्हा त्या व्यक्तीला समजेल की तुम्ही त्या व्यक्तीचा व्हिडिओ ॲज इट इज डाउनलोड करून तुमच्या चॅनलवरती अपलोड केला आहे तर ती व्यक्ती तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक किंवा कॉपीराईट क्लेम देऊ शकते. याच्यामुळे जर तुम्ही ही गोष्ट वारंवार केली आणि कॉपीराईट स्ट्राईक जर तुमच्यावरती 2-3 वेळा येऊन गेले तर तुमचं चॅनल डिलीट सुद्धा होऊ शकतो. यासाठी ही गोष्ट करू नका. तिसरी गोष्ट, दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरील तुमचाच व्हिडिओ जसे की फेसबुक, इंस्टाग्रामवरील आपण आपलाच व्हिडिओ यूट्यूबवर किंवा यूट्यूबवरचा आपलाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर फेसबुकवरती ॲज इट इज अपलोड केलेला यूट्यूब किंवा त्या प्लॅटफॉर्मला कसं समजतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तुमचा व्हिडिओ अपलोड करताय तर ते तुम्हाला एक ट्रॅकिंग आय डी देतात. त्यावरून त्या प्लॅटफॉर्मला हा प्रकार समजून येतो की तुम्ही इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवरील तुमचा व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या प्रत्येक कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचे तुमचे चॅनल डिलीट होतील. भविष्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा चॅनल त्या प्लॅटफॉर्मवर बनवू शकणार नाही आणि तुम्ही पासून पैसे कमवण्यापासून वंचित राहाल. तुम्ही पैसे कमवू शकणार नाही. तर राहिला प्रश्न, काय मी माझ्याच व्हिडिओपासून इतर व्हिडिओ बनवू शकतो का? तर त्याचे उत्तर आहे हो. तुम्ही तुमच्याच व्हिडिओपासून शॉर्ट्स व्हिडिओ किंवा काही मोठे व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. उदाहरणार्थ, हा माझा 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे. याचे जर मी 1-2 मिनिटाचे क्लिप काढून यापासून जर दुसरा व्हिडिओ बनवायचा झाला तर मी बनवू शकतो किंवा ह्याच व्हिडिओपासून शॉर्ट व्हिडिओ बनवायचा तर मी या व्हिडिओपासून ह्या 5-6 मिनिटाच्या व्हिडिओमधून 30-40 सेकंदाच्या क्लिप एकत्र करून शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो. ते या चॅनलवर किंवा माझ्या इतर 2-3 चॅनलवर ती सुद्धा मी त्याच्यामध्ये चेंजेस करून अपलोड करू शकतो. जर माझा हाच व्हिडिओ मला दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करायचा झाला, माझ्या दुसरे 2-3 चॅनल आहेत त्याच्यावरती अपलोड करायचा झाला तर मला त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करावे लागतील. त्याच्या छोट्या क्लिप करून किंवा त्याच्यामध्ये एडिटिंग करून मी हा चॅनल माझा हा व्हिडिओ माझ्या इतर चॅनलवरती अपलोड करू शकतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर माझा हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे, याचाच मी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये डबिंग करून दुसऱ्या माझ्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा चॅनल मॉनिटायझेशनमध्ये सुद्धा काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. किंवा याच व्हिडिओमधील मी 1-2 मिनिटाच्या क्लिप सिक्वेन्स चेंज करून त्याच्यावरती काही कॉमेंट्री करून काही माहिती सांगून माझा चेहरा दाखवून मी पुन्हा अपलोड करू शकतो. यामध्ये असे काही चेंजेस करून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, इंस्टा, यूट्यूबवरती सुद्धा अपलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही.
तर हे झाले लॉंग व्हिडिओसाठी. शॉर्ट व्हिडिओसाठी काय, शॉर्ट व्हिडिओसाठी सेमच प्रकार आहे. तुम्ही एकच शॉर्ट व्हिडिओ मल्टिपल चॅनलवरती किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती आहे असं ॲज इट इज अपलोड करू शकत नाही. तुम्ही यूट्यूबवरचा तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ त्याच्यामध्ये काही चेंजेस करून, जसे की कॉमेंट्री करून, किंवा तुमचा 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्या 10-10 सेकंदाच्या क्लिप काढून तो 30 सेकंदापर्यंत आणून क्लिपची सिक्वेन्स चेंज करून तुम्ही अपलोड करू शकता. यूट्यूबवरती तुमचा 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या तुम्ही 10-10 सेकंदाच्या क्लिप करून त्याच्यामध्ये काही कॉमेंट्री ॲड करून किंवा तुमच्या 10-10 सेकंदाच्या क्लिपच्या सिक्वेन्स चेंज करून तुम्ही त्याच्यावरती काही माहिती सांगून इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती सुद्धा अपलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.